याचा अर्थ तिथे मटण विक्रीला बंदी नाहीये. आज आपण नाशिकमध्ये आज आपण सन्माननीय राज ठाकरे चुकीचं काय बोलले? मुंबईसह महाराष्ट्रात म्हणतोय मी, मुंबई तर आहेच. मुंबई महानगरपालिका ठाकरे बंधू एकत्र येऊन जिंकणार आहेत. माननीय उद्धव ठाकरे, माननीय राज ठाकरे. नाशिकमध्ये सुद्धा आम्ही एकत्र लढणार आहोत. ठाण्यामध्ये आम्ही एकत्र लढू. कल्याण डोंबिवलीमध्ये आम्ही एकत्र लढू. अशा अनेक महानगरपालिका आहेत मुंबईसह, जिथे आमची एकमेकांशी चर्चा सुरू आहे. आणि माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे यांची ताकद ही मराठी माणसाच्या एकजुटीची ताकद आहे आणि ती राहणार. आता कोणतीही शक्ती आली, अघोरी शक्ती आली, तरी ही वज्रमूठ मराठी माणसाची तोडू शकत नाही. आपण मनसे सोबत एक मोर्चा सुद्धा नाशिकमध्ये काढते. त्या मोर्चाला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र असतील नाशिकमध्ये. नाही, मोर्चाला कोण एकत्र असण्यापेक्षा मोर्चाला दोन्ही पक्षाचे जिल्ह्यातले, शहरातले नेते एकत्र असतील, हे मी नक्की सांगेन. तुम्ही जे नपुंसक वक्तव्य केलं होतं त्यावरून भाजपचे प्रवक्ते नवनाथ बने यांनी माफी मागावी तुम्ही असं म्हटलंय. अरे ते नपुसंग लोक आहेत, त्यांना ते स्वतः नपुसंग असल्याचा भास होतो. महाराष्ट्राला नपुसंग करण्याचं काम सुरूच आहे ना. तर चुकीचं काय आहे? या राज्य हा मर्दांचा महाराष्ट्र होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र, छत्रपती संभाजीराजांचा महाराष्ट्र, शाहू फुले आंबेडकर आणि बाळासाहेब ठाकरेंचा महाराष्ट्र. त्याने सदैव शौर्याची गाथा गायली. पण गेल्या 10 वर्षामध्ये दिल्लीकडून असे प्रयत्न होत आहेत की महाराष्ट्र कमजोर व्हावा, दुर्बल व्हावा आणि शंड व्हावा. मी परत सांगतोय, शंड व्हावा. तुम्ही माफी मागावी असं ते मागणी करतो. कोण छुत्या आहे काय तो? असे मागणी करतोय. छुत्या आहे का तो कोणी? साला मराठी माणूसच आहे ना तो. का त्याची सुनता गेली आहे? विचारा जाऊन त्याला. मी बरोबर बोललेलो आहे. नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस